Hello students, welcome to this class of the physics. Today we are going to start the topic that is the heat transfer. Okay, heat transfer. Okay, आता हीट ट्रान्सफर मध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे बघा. हीट ट्रान्सफरचे 3 मोड्स आहेत, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. हे तिन्ही मोड्स जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, इन डिटेल स्टडी करायचे आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट डू यू मीन बाय द हीट. हीटची डेफिनेशन कशी आहे बघा. Heat is the form of energy. Heat हा का आहे, एक एनर्जीचा फॉर्म आहे. Heat is the form of energy which is transferred between two bodies due to the temperature difference. Okay, म्हणजे दोन बॉडी मध्ये काय होतं, दोन बॉडी मध्ये टेम्परेचर डिफरन्स असेल तर काय होतं, एका बॉडी मधून दुसऱ्या बॉडी मध्ये एनर्जी ट्रान्सफर होतो, त्याला काय म्हटलं जातं, हीट एनर्जी असं म्हटलं जातं. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स मुळे जो एनर्जीचा फ्लो क्रिएट होणार आहे त्याला आपण हीट असं म्हणणार आहे. ओके, heat is a form of energy. Heat is a form of energy that is transferred between heat is a form of energy that is transferred between two bodies which are at different temperatures. Okay, heat is the form of energy that is transferred between two bodies which are at the different temperature. म्हणजे लक्षात घ्या, हीट ट्रान्सफर होण्यासाठी एक महत्त्वाची कंडिशन इथे लागते आणि ती म्हणजे काय, टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे दोन बॉडी मध्ये टेम्परेचर डिफरन्स असेल किंवा बॉडीच्या दोन पार्ट मध्ये टेम्परेचर डिफरन्स असेल तर काय होणार आहे, हाय टेम्परेचर बॉडी कडून लो टेम्परेचर बॉडीला किंवा हाय टेम्परेचर पार्ट मधून काय होतं, लो टेम्परेचर पार्टला काय होतो, हीट ट्रान्सफर होतो. ओके, म्हणजे हीट ट्रान्सफर साठी बेसिक कंडिशन काय आहे, देयर शुड बी टेम्परेचर डिफरन्स. ओके, सो हीट ऑलवेज फ्लोज from high temperature body और एकाच बॉडी मध्ये दोन पार्ट असतील आणि तिथे टेम्परेचर डिफरन्स असलं तर त्या सिंगल बॉडी मध्ये देखील हीट ट्रान्सफर होऊ शकतो. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी. ओके, सो हीट ट्रान्सफर साठी टेम्परेचर डिफरन्स असणं आवश्यक आहे. आता हीट ट्रान्सफर कुठल्या कुठल्या मेथडनं होऊ शकतो, तर देर आर 3 मेथड्स ऑफ हीट ट्रान्सफर. त्याला आपण मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर असं म्हणतो. ते मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर कुठले कुठले आहेत बघा. मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, आपल्याला बघायचे. So there are 3 ways by which heat transfer can take place. First is the conduction. Okay, first is the conduction. Second is the convection. And third is the radiation. Okay, या 3 मोडनं हीट ट्रान्सफर होतो, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. तर याच्यामध्ये फर्स्ट कंडक्शन म्हणजे काय बघूया आपण. सुरुवातीला फक्त डेफिनेशन बघूया आणि त्याच्यानंतर मग कंडक्शनचा पार्ट इन डिटेल आपल्याला स्टडी करायचा आहे. कंडक्शन, तर हे कंडक्शन म्हणजे काय असतं लक्षात घ्या. इट इज द मोड ऑफ हीट ट्रान्सफर. म्हणजे लक्षात घ्या, कंडक्शन म्हणजे काय आहे, बेसिकली कंडक्शन प्रोसेस सॉलिड मध्ये होते आणि हा असा मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे की ज्याच्यामध्ये काय होतं, हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट रिजन टू द कोल्ड रिजन ऑफ द बॉडी ड्यू टू द मॉलिक्युलर कोलिजन. ओके, or without any migration of particles of the medium. Okay, म्हणजे हीट ट्रान्सफर हाय टेम्परेचर पार्ट कडून लो टेम्परेचर पार्ट कडे होतो. कशामुळे होतो, ड्यू टू मॉलिक्युलर कोलिजन ओनली. ओके, म्हणजे मीडियमचे पार्टिकल ड्यू टू कॉन्टॅक्ट काय करतात, हीट काय करतात, ट्रान्सफर करतात ड्यू टू कॉन्टॅक्ट ओनली. ओके, म्हणजे मीडियमचे पार्टिकल या प्रोसेसमध्ये अजिबात आपल्या पोझिशन पासून मूव्ह करत नाहीत, म्हणजे हॉट रिजन टू कोल्ड रिजन असे मायग्रेट करत नाहीत. ओके, सो डेफिनेशन बघा कशी येणार आहे. इट इज मोड ऑफ हीट ट्रान्सफर.
in which heat is transferred from hot region to cold region due to molecular collisions and molecular collision मुळे heat transfer होतोय and without any migration of particles of medium. From hot region to cold region. हॉट रिजन टू कोल्ड रिजन म्हणजे इथं काय होते लक्षात घ्या. सपोज अशा प्रकारे एक आपण कंडक्टर घेतला, अशा प्रकारे कंडक्टर आपण घेतला. ठीक आहे. आता हा काय आहे, एक सॉलिड कंडक्टर आहे, सॉलिड रॉड आहे. आता याच्यामधले मॉलिक्यूल जे आहेत ते मूव्ह करू शकत नाहीत, कारण सॉलिड मधले सगळे मॉलिक्यूल त्यांच्या पोझिशनला फिक्स्ड असतात. सपोज आता लेफ्ट एंड जर काय केलं आपण हाय टेम्परेचरला ठेवलं आणि राईट एंड जर आपण काय केलं लो टेम्परेचरला ठेवलं, तर काय होतं, लेफ्ट हँडला आता इथं याच्यामध्ये काय असणार आहेत, मॉलिक्युल्स असणार आहेत असे. ओके, सॉलिड मध्ये मॉलिक्युल्स असणार आहेत. हीट ट्रान्सफर बेसिकली कसं होते लक्षात घ्या. लेफ्ट हँडचं टेम्परेचर वाढवलं, आता टेम्परेचर मुळे काय होतं, मॉलिक्युलची व्हायब्रेटरी मोशन वाढते. ओके, म्हणजे सुरुवातीला काय होणार आहे, लेफ्ट हँडला आपण हीट देणार, त्याच्यामुळे लेफ्ट हँड साइडचे जे मॉलिक्युल आहेत त्यांचे काय होते, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी वाढते, म्हणजे त्यांचे व्हायब्रेशन्स वाढतात. ठीक आहे, त्यांचे व्हायब्रेशन्स वाढले की ते काय करतात, साईडच्या मॉलिक्यूलवर कोलाइड होतात, मग त्याची व्हायब्रेशनल एनर्जी वाढवतात. आता कायनेटिक एनर्जी त्यांची वाढली की टेम्परेचर वाढतं, बरोबर. म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली की टेम्परेचर वाढतं. म्हणजे या पद्धतीने काय होणार आहे, पहिला मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला एनर्जी देतो, दुसरा मॉलिक्यूल तिसऱ्या मॉलिक्यूलला एनर्जी देतो, तिसरा चौथ्याला देतो. म्हणजे या पद्धतीने काय होणार, पार्टिकल टू पार्टिकल एनर्जी काय होतो, ट्रान्सफर होतो. इथं मीडियमचे पार्टिकल आपल्या पोझिशनला फिक्स्ड असतात. फिक्स्ड म्हणजे आपली पोझिशन सोडून बाजूला जात नाहीत, लक्षात घ्या. ओके, आपली पोझिशन सोडून बाजूला अजिबात जात नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं एक पार्टिकल दुसऱ्याला, दुसरा पार्टिकल तिसऱ्याला, या पद्धतीने काय होतं, हीट ट्रान्सफर हाय टेम्परेचर बॉडीकडून लो टेम्परेचर बॉडीला होत जातो. कंडक्शनचं एक चांगलं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. ओके, कंडक्शनचं चांगलं एक्झाम्पल. सपोज अशा प्रकारे एक आपण रॉड घेतला आणि इथं काय केलं आपण, वॅक्सचे गोळे लावले, आपण इथं वॅक्सचे गोळे लावले. ठीक आहे, आणि इकडून काय केलं आपण, हीट द्यायला चालू केली. हीट म्हणजे लेफ्ट हँड जे आहे ते हाय टेम्परेचरला आपण ठेवलं. ओके, हीट सप्लाय केली लेफ्ट हँड पासून. तर याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंटल हे दिसेल की सुरुवातीला हा वॅक्सचा गोळा खाली पडतो, नंतर मग हा पडतो, त्याच्यानंतर हा पडतो, त्याच्यानंतर हा पडणार आहे, आणि शेवटी काय होणार आहे, हा वॅक्सचा गोळा खाली पडणार आहे. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं की लेफ्ट एंडला आपण हीट दिली की ही हीट काय होते, सुरुवातीला काय होणार आहे, सगळ्यात जवळचा जो वॅक्सचा गोळा असणार आहे त्याला मिळणार, तो मेल्ट होणार, आणि मेल्ट झाल्यामुळे काय होणार आहे, खाली पडणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर नेक्स्टला मिळते. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, हीट जी आहे ती हॉट एंड कडून कोल्ड एंडला काय होते, स्लोली इथं ट्रान्सफर होते. ओके, म्हणजे मीडियमचे जे कंडक्शन मध्ये काय होतं, मीडियमचे पार्टिकल जे आहेत ते काय होतात, ड्यू टू कॉन्टॅक्ट ओनली किंवा ड्यू टू मॉलिक्युलर कोलिजन ओनली. मॉलिक्युलर कोलिजन हा वर्ड इथे इम्पॉर्टंट आहे. मॉलिक्युलर कोलिजन मुळे काय करतात, आपली हीट जी आहे, हीट एनर्जी जी आहे, की आपली एनर्जी जी आहे ती दुसऱ्या पार्टिकलला ट्रान्सफर करतात. तर लक्षात घ्या, टेम्परेचर वाढवलं की व्हायब्रेशन वाढतात, व्हायब्रेशन वाढले की ते व्हायब्रेशन काय होतात, लगतच्या पार्टिकलवर कोलाइड होतात, आणि त्याच्यामुळे काय होतं, लगतच्या पार्टिकलचे व्हायब्रेशन्स वाढतात, आणि अशा प्रकारे एका पार्टिकल कडून दुसऱ्या पार्टिकलला एनर्जी ट्रान्सफर होतो. त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी म्हणतो. सो दिस इज द कंडक्शन. सो कंडक्शन बेसिकली कुणामध्ये होतंय, फक्त सॉलिड्स मध्ये, कारण कंडक्शन मध्ये काय सांगितलंय, मीडियमचे पार्टिकल मायग्रेट करत नाहीत. म्हणजे हाय टेम्परेचर रिजन कडून लो टेम्परेचर रिजन कडे ते मूव्ह करत नाहीत.
ओके ट्रान्सलेट होत नाहीत, आहे त्या पोझिशनला फक्त व्हायब्रेट करत असतात. ओके, तर इथं लक्षात ठेवा कंडक्शन मध्ये हीट ट्रान्सफर कशामुळे होतो, मॉलिक्युलर कोलिजन मुळे होतो, आणि त्याचबरोबर या प्रोसेसमध्ये विदाउट एनी मायग्रेशन होतं, हे महत्वाचं आहे. म्हणजे मीडियमचे पार्टिकल आपली पोझिशन चेंज करत नाहीत. ओके, कंडक्शन हा स्लोएस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे. स्लोएस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर, स्लोएस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे. आणि कंडक्शन मोस्टली काय होतं, सॉलिड मध्येच होतं. ओके, टेक्स प्लेस ओनली इन केस ऑफ सॉलिड्स. कंडक्शन लिक्विड आणि गॅसेस मध्ये देखील होऊ शकतं, जर तिथं मायग्रेशन ऑफ पार्टिकल नसेल तर, म्हणजे ग्रॅव्हिटी फ्री स्पेस मध्ये. ओके, म्हणजे मीडियमचे पार्टिकल जर आपली पोझिशन चेंज करत नसतील तर लिक्विड आणि गॅसेस मध्ये देखील कंडक्शन होऊ शकतं. ओके, म्हणजे मोस्टली इन ग्रॅव्हिटी फ्री स्पेस. ओके, सो कंडक्शन कॅन टेक प्लेस in liquid and gases if particles of medium are not moving. That is ग्रॅव्हिटी जिथं नसेल, ग्रॅव्हिटी फ्री स्पेस मध्ये लिक्विड आणि गॅसेस मध्ये काय होऊ शकतं, कंडक्शन होऊ शकतं. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे लक्षात आलेली असेल, कंडक्शन होण्यासाठी मीडियम लागतं, कारण सॉलिड मध्येच कंडक्शन होतं, सॉलिड हे एक मीडियम आहे. ओके, सो मीडियम इज नेसेसरी फॉर कंडक्शन. ओके, तर हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे कंडक्शनचा. इन डिटेल आपल्याला याच्यामध्ये भरपूर अजून पार्ट बघायचा आहे. ओके, त्याच्या अगोदर आपण थोडंसं कन्व्हेक्शन आणि रेडिएशनची डेफिनेशन बघणार आहे. नेक्स्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर जो आहे, सेकंड मोड ऑफ हीट ट्रान्सफर, दॅट इज द कन्व्हेक्शन. ओके, कन्व्हेक्शन. आता हे कन्व्हेक्शन म्हणजे काय असतं, इट इज द मोड ऑफ हीट ट्रान्सफर इन विच हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट रिजन टू द कोल्ड रिजन ड्यू टू ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम. म्हणजे काय होतात, कन्व्हेक्शन मध्ये मीडियमचे पार्टिकल्स काय करतात, हॉट रिजन कडून कोल्ड रिजनला हीट घेऊन जातात आणि हीट ट्रान्सफर करतात. ओके, इट इज मोड ऑफ हीट ट्रान्सफर in which heat is transferred from hot region to cold region due to actual मायग्रेशन किंवा त्याला आपण मायग्रेशन म्हणजे मुवमेंट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. मायग्रेशनचा मिनिंग लक्षात आला का बघा, मायग्रेशन म्हणजे मुवमेंट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ड्यू टू ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ particles. Actual migration of particles from hot region to cold region. Okay, आता कन्व्हेक्शन बेसिकली कुणामध्ये होतं, कन्व्हेक्शन हे फक्त लिक्विड आणि गॅसेस मध्ये होतं, सॉलिड्स मध्ये कन्व्हेक्शन होऊच शकत नाही. ओके, सॉलिड मध्ये कन्व्हेक्शन अजिबात होऊ शकत नाही. कन्व्हेक्शन ही जी प्रोसेस आहे फक्त लिक्विड आणि गॅसेस मध्येच होऊ शकते, कारण कन्व्हेक्शन मध्ये मीडियमचे पार्टिकल मूव्ह करावे लागतात आणि सॉलिड मध्ये मीडियमचे पार्टिकल त्यांच्या त्यांच्या पोझिशनला फिक्स्ड असतात. ओके, सो इट टेक्स प्लेस ओनली इन लिक्विड अँड गॅसेस.
आता कन्व्हेक्शन प्रोसेस कशी होते ते थोडंफार आपण जस्ट इंट्रोडक्शन बघूया. सपोज अशा प्रकारे एक वेसेल आहे, याच्यामध्ये काय केलेलं आहे, वॉटर आहे. ओके, दिस इज अ वेसेल विच इज फिल्ड विथ वॉटर अँड हीट इज सप्लाइड फ्रॉम द बॉटम लाईक दिस. ओके, heat is supplied with the help of a burner from the bottom. ठीक आहे. आता इथं कन्व्हेक्शन म्हणजे हीट ट्रान्सफर कसा होतो ऍक्च्युली, तर सगळ्यात अगोदर हीट कोणाला मिळणार आहे, तर बॉटमचे जे वॉटर पार्टिकल आहेत त्यांना ती हीट मिळणार आहे. बॉटमचे वॉटर पार्टिकल जे आहेत ना त्यांना सगळ्यात अगोदर हीट मिळणार. त्याच्यामुळं बॉटमचं टेम्परेचर अगोदर वाढणार. आता बॉटमचं टेम्परेचर वाढलं की काय होतं, टेम्परेचर वाढलं की एक्सपान्शन होते आणि एक्सपान्शन झालं की काय होतं, डेन्सिटी कमी होते. म्हणजे ज्या पार्टिकलचं टेम्परेचर वाढतं ना त्यांची डेन्सिटी कमी होते, म्हणजे ते हलके होतात. ओके, त्यांचं ते लाईट होतात, लाईट हलके होतात आणि त्याच्यामुळे हलके झाल्यामुळे काय होणार आहेत, दे मूव्स इन अपवर्ड डायरेक्शन. आता वरचे पार्टिकल काय असतात, लो टेम्परेचरला असतात. लो टेम्परेचर म्हणजे काय असणार आहे, ते थोडेसे हेवी असतात आणि त्याच्यामुळे हे पार्टिकल वर गेल्यानंतर त्यांना कोण रिप्लेस करतं, वरचे पार्टिकल खाली येतात आणि त्यांना रिप्लेस करतात. परत खाली आलेले पार्टिकल परत हीट ऍब्सॉर्ब करतात. हीट ऍब्सॉर्ब केलं की टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढलं की ते होतात लाईट. ओके, डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी कमी झाली की ते पार्टिकल पुन्हा काय होतात, वर जातात आणि वरचे जे हेवियर पार्टिकल किंवा डेन्सर पार्टिकल जे आहेत ना ते परत काय होतात, खाली येतात आणि ही प्रोसेस कंटिन्युअसली अशी चालू राहते. म्हणजे इथं काय व्हायला लागलंय बघा, मीडियमचे पार्टिकल जे आहेत ना ते काय व्हायला लागलेत, हॉट रिजन कडून कोल्ड रिजनला मूव्ह करायला लागलेत, मायग्रेट करायला लागलेत आणि याच्यामुळे काय व्हायला लागलं, इथं हीट ट्रान्सफर व्हायला लागलं. याला काय म्हणतो आपण, कन्व्हेक्शन असं म्हणतो. सो कन्व्हेक्शन ही प्रोसेस कोणामध्ये होते, लिक्विड आणि गॅसेसमध्ये कन्व्हेक्शन प्रोसेस होते. याच्यावरून हे पण लक्षात आलेलं असेल की कन्व्हेक्शन होण्यासाठी देखील मीडियमचे पार्टिकल पाहिजेत, म्हणजे मीडियम पाहिजेत. ओके, सो मीडियम इज नेसेसरी ऑल्सो फॉर द कन्व्हेक्शन. मीडियम इज नेसेसरी फॉर दी कन्व्हेक्शन. त्याचबरोबर कंडक्शन आणि कन्व्हेक्शन मध्ये जर आपण कम्पेअर करायचं म्हणलं, ओके, तर कुठला फास्टर मोड ऑफ हीट ट्रान्सफर असणार आहे, तर कन्व्हेक्शन इज मोर फास्टर दॅन द कंडक्शन. कन्व्हेक्शन इज फास्टर दॅन कंडक्शन. कन्व्हेक्शन इज फास्टर दॅन दी कंडक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड मोड ऑफ हीट ट्रान्सफर जो आहे दॅट इज द रेडिएशन. रेडिएशन, आता रेडिएशन म्हणजे काय, इट इज द मोड ऑफ हीट ट्रान्सफर इन विच हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट रिजन टू कोल्ड रिजन इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. म्हणजे रेडिएशनचा जो हीट ट्रान्सफर आहे त्याच्यासाठी मीडियम लागत नाही. व्हॅक्यूम मधून देखील हीट ट्रान्सफर होऊ शकतं. ओके, आणि ते कुठल्या स्वरूपात होतं, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, त्याला काय म्हणतो आपण, रेडिएशन म्हणतो. इट इज मोड ऑफ हीट ट्रान्सफर in which heat is transferred in the form of electromagnetic wave. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात काय होतो, इथं हीट ट्रान्सफर होतो. ठीक आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रोपगेशनसाठी मीडियम लागत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह व्हॅक्यूम मधून देखील पास होऊ शकतात. सो रेडिएशन कॅन टेक्स प्लेस विदाउट एनी मीडियम. ओके, सो मीडियम इज नॉट नेसेसरी. नॉट नेसेसरी फॉर रेडिएशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपला हीट एनर्जीचा मेजर सोर्स कोण आहे, सन. सन इज द मेजर सोर्स ऑफ हीट फॉर अस. म्हणजे आपल्याला जी हीट एनर्जी मिळते ती, म्हणजे लाईट पण मिळते. लाईट वेगळी आहे, व्हिजिबल लाईट ज्याच्या साइन आपण गोष्टी बघू शकतो, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज वेगळ्या आहेत.
ओके, हीटच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज देखील वेगळे आहेत. तर आपल्याला हीट जे आहे ती सगळ्यात जास्त हीट कोण सप्लाय करतं? सन आपल्याला हीट प्रोव्हाइड करतं. लक्षात घ्या. आता सन आणि अर्थ यांच्यामध्ये कुठलंही मीडियम नाहीये, कम्प्लीट व्हॅक्युम आहे. मग सन पासून अर्थ पर्यंत ओके हीट एनर्जी कुठल्या मोड मधून ट्रान्सफर होते? विथ द हेल्प ऑफ रेडिएशन. सो मीडियम इज नॉट नेसेसरी फॉर दी रेडिएशन. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं स्पीड माहिती आहे तुम्हाला 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे या स्पीडनं 3 × 10⁸ मीटर पर सेकंड या स्पीडनं काय होतं? हीट एनर्जी सन कडून अर्थला ट्रान्सफर होते. सो देअरफॉर दिस इज अ फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर. ओके, इट इज अ रेडिएशन इज फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे. ओके, फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर. तर या पद्धतीनं काय आहेत हीट ट्रान्सफरचे 3 मोड्स आहेत. देर आर 3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. फर्स्ट इज द कंडक्शन, सेकंड इज द कन्व्हेक्शन अँड थर्ड इज द रेडिएशन. आता थोडंसं काय करूया, कंडक्शन मध्ये इन डिटेल आपण स्टडी करायला जाऊया. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल कंडक्शनचा पार्ट इन डिटेल आता बघूया. कंडक्शन. तर पुन्हा एकदा बघा, कंडक्शन म्हणजे काय? जस्ट रिव्हिजन घेतो. इट इज द मोड ऑफ हीट ट्रान्सफर इन विच हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट रिजन टू द कोल्ड रिजन ड्यू टू मॉलिक्युलर कोलिजन. म्हणजे याच्यामधले पॉइंट्स बघा पुन्हा एकदा. फर्स्ट पॉइंट काय येणार आहे? इथे हीट ट्रान्सफर कशामुळे होतो? ड्यू टू मॉलिक्युलर कोलिजन. हीट ट्रान्सफर इज ड्यू टू मॉलिक्युलर कोलिजन. ठीक आहे. याच्यामध्ये मीडियमचे पार्टिकल मायग्रेट करतात का? तर मायग्रेट अजिबात करत नाहीत. पार्टिकल्स ऑफ मीडियम डझंट मूव्ह म्हणजे मायग्रेट. डझंट मायग्रेट. कंडक्शन साठी मीडियम आवश्यक आहे. मीडियम इज रिक्वायर्ड. म्हणजे जर मीडियम नसेल तर कंडक्शन होणार नाही. म्हणजे एखाद्या प्रोसेसमध्ये कंडक्शन आपल्याला काढूनच टाकायचं आहे पूर्णपणे. म्हणजे कंडक्शन थ्रू हीट ट्रान्सफर होऊच द्यायचा नसेल तर तिथं कुठलंही मीडियम काय करायचं नाही, ठेवायचं नाही. ओके, म्हणजे कंडक्शनचा हीट ट्रान्सफर कमी करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तिथलं मीडियम म्हणजे मीडियम जे आहे ते पूर्णपणे काढून टाकावं लागेल आणि तिथं व्हॅक्युम क्रिएट करावं लागणार आहे. व्हॅक्युम. ठीक आहे. त्याच्यानंतर कंडक्शन कोणामध्ये होतं? टेक्स प्लेस ओनली इन केस ऑफ सॉलिड्स. ओनली इन सॉलिड्स. त्याचबरोबर हा काय आहे? स्लोएस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे. स्लोएस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर. स्लोएस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर. बघा, आता कंडक्शन मध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ती म्हणजे काय? स्टेडी स्टेट कंडिशन म्हणजे काय? स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट ऑफ कंडक्शन. बघा, स्टेडी स्टेटचा मीनिंग एक्झॅक्टली अंडरस्टँड करून घ्या. सपोज हा एक कंडक्टर आहे, हीट कंडक्टर म्हणजे मेटल रॉड. ओके, आणि लेफ्ट हँड जे आहे ते सपोज काय केलं आपण 100°C ला प्लेस केलं आणि राईट हँड जे आहे ते काय केलं आपण 0°C ला प्लेस केलं. 0°C. ठीक आहे. लेफ्ट एंडला 100°C टेम्परेचर दिलेलं आहे आणि राईट एंडला जे आहे ते काय केलेलं आहे? 0°C टेम्परेचर दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होणार? आता लेफ्ट एंड कडून राईट एंडला हीट ट्रान्सफर होत राहणार आहे. आता हीट ट्रान्सफर होत असताना सुरुवातीला काय होतं? आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी नंबर ऑफ पॉइंट्स आपण घेतले, A, B, C. नंबर ऑफ सेक्शन आपण कन्सिडर केले. आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी अज्युम करणार आहे की हीट ट्रान्सफर फक्त थ्रू द रॉड्स होतोय.
म्हणजे सरफेस मधून बाहेर अजिबात हीट रॉड होत नाही, म्हणजे याला कम्प्लीट इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे बाहेरून, बरोबर ना. रॉडच्या भोवती कम्प्लीट इन्सुलेटिंग मटेरियल आहे, त्याच्यामुळं रॉड मधून बाहेर, सरफेस मधून बाहेर अजिबात हीट ट्रान्सफर होत नाही. आता बघा, लेफ्ट हँड 100ला, राईट हँड 0 डिग्री सेल्सिअसला ठेवलं तर काय होणार, ए बी सी चं टेम्परेचर सुरुवातीला काय होतं, वाढत 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 जातं. ओके, आणि एका मॅक्सिमम लेवलला जाऊन तिथं कॉन्स्टंट राहतं. ओके, लक्षात येते का मी काय सांगतोय? म्हणजे इथं जर 100 असेल, आता सुरुवातीला काय असणार, रॉड, सगळा रॉड जो आहे तो 30 डिग्री सेल्सिअसचा सपोज असेल, पूर्ण रॉड रूम टेम्परेचरला आहे सपोज 30 डिग्री सेल्सिअसला. आता सडनली काय केलं, राईट एंडला आईस लावला आणि लेफ्ट एंडला बॉइलिंग वॉटर ठेवलं. राईट एंडला आईस म्हणजे काय, 0 डिग्री सेल्सिअस, आणि लेफ्ट एंडला बॉइलिंग वॉटर म्हणजे काय, 100 डिग्री सेल्सिअस लावलं. तर काय होणार बघा, प्रत्येक या बॉडी मधल्या प्रत्येक पॉईंटचं टेम्परेचर काय होणार आहे, चेंज व्हायला लागणार आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लेफ्ट एंडला 100 डिग्री सेल्सिअस लावलं तर लेफ्ट एंडचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस पासून 40, 50, 60, 70, 80, 90, 100 होणार. आणि लेफ्ट एंडचं टेम्परेचर जे आहे ते मॅक्सिमम 100 ला जाऊन थांबणार, त्याच्यावर जाऊच शकत नाही, कारण ते बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवलेलं आहे, आणि बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर किती आहे, 100 आहे. त्याचा जरासा पुढचा जर पॉईंट घेतला तर त्याचं टेम्परेचर देखील काय होणार आहे, 30 पासून 40, 50, 60, 70, 80, 90 या पद्धतीने चेंज होणार, परंतु ते 100 पर्यंत पोहोचू शकत नाही. फक्त काय होणार, साधारणपणे 90च्या आसपास जाऊन थांबेल. सी पॉईंटचं टेम्परेचर काय होणार आहे, 30 पासून 40, 50, 60, 70 असं 70 पर्यंत जाऊन कदाचित थांबेल. म्हणजे तुम्ही जर बघितला, आता मगाशीच मी काय सांगितलं की हीट ट्रान्सफर होण्यासाठी टेम्परेचर डिफरन्स राहणं आवश्यक आहे. टेम्परेचर डिफरन्स असला तरच हीट ट्रान्सफर होतो, अदरवाईज हीट ट्रान्सफर होणार नाही. आणि त्याच्यामुळे हे टेम्परेचर, एबीसी पॉईंटचं टेम्परेचर जर बघितलं, लेफ्ट हँडचं 100 असेल तर फॉर एक्झाम्पल, एक्झॅक्ट व्हॅल्यू म्हणत नाही, याचं काय असणार आहे, 80 असणार आहे, याचं असेल फॉर एक्झाम्पल 50, याचं फॉर एक्झाम्पल असेल 30, आणि फायनली राईट हँडचं टेम्परेचर काय होणार, 0 होणार. आणि या पर्टिक्युलर व्हॅल्यूला टेम्परेचर काय होणार आहे, त्या सेक्शनचे कॉन्स्टंट राहणार आहे. ज्यावेळी त्या कंडक्टरच्या प्रत्येक सेक्शनचं टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉन्स्टंट राहतं, त्यावेळी त्याला काय म्हणायचं, स्टेडी स्टेट असं म्हणायचं. म्हणजे सुरुवातीला थोडा वेळ काय होणार, प्रत्येक सेक्शनचं टेम्परेचर वाढत जाणार, आणि ते एका मॅक्सिमम लेवलला जाऊन काय होणार आहे, तिथं थांबणार आहे आणि कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, मॅक्सिमम लेवलला जाऊन तिथं थांबणार आणि कॉन्स्टंट राहणार. ज्यावेळी कंडक्टर मधल्या प्रत्येक सेक्शनचं टेम्परेचर, स्टेडी स्टेट म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या मी काय सांगतोय, ज्यावेळी कंडक्टरच्या प्रत्येक सेक्शनचं टेम्परेचर त्यांच्या मॅक्सिमम लेवलला जाऊन काय होतं, कॉन्स्टंट राहतं. ओके, त्यावेळी त्याला काय म्हणणार आपण, स्टेडी स्टेट ऑफ कंडक्शन असं म्हणणार आहे. ओके, व्हेन स्टेडी स्टेट ऑफ कंडक्शन म्हणजे बघा, व्हेन टेम्परेचर ऑफ each section of conductor remains constant with respect to time, then it is said to be in काय असणार आहे, स्टेडी स्टेट. ओके, किंवा पुन्हा एकदा एक्सप्लेन करायचं झालं तर पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला. सपोज पुन्हा एकदा हा एक कंडक्टर आहे, पुन्हा एकदा लेफ्ट हँड जे आहे ते 100 डिग्री सेल्सिअसला आपण प्लेस करणार आहे सपोज, म्हणजे बॉइलिंग वॉटरमध्ये लेफ्ट हँड ठेवलं, आणि राईट हँड जे आहे ते काय केलं आपण, आईस मध्ये ठेवलं. आईस म्हणजे काय, 0 डिग्री सेल्सिअसला ठेवलं. आणि काय करायचे आहेत, इथं थर्मोमीटर लावून ठेवायचे आहेत प्रत्येक पॉईंटला, नंबर ऑफ पॉईंटला इथं थर्मोमीटर लावून ठेवायचे. ओके, सो दिस इज द फर्स्ट थर्मोमीटर. ओके, त्याच्यानंतर इथं आपण काय केलेलं आहे, सेकंड थर्मोमीटर लावलेला आहे. Suppose here there is a third thermometer.
ओके, इकडच्या राईट एंडला काय असेल, फोर्थ थर्मोमीटर असेल. लेफ्ट एंडला देखील एक थर्मोमीटर लावूया. प्रत्येक थर्मोमीटरचं रिडिंग जर बघितलं तर सुरुवातीला इनिशियल सर्टन टाइम मध्ये, सुरुवातीच्या काही वेळेला काय होतं, प्रत्येक थर्मोमीटरचं टेम्परेचर वाढत जातं आणि फायनली काय होणार आहे, टेम्परेचर लेफ्ट हँडचं 100 राहणार, राईट हँडचं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी, त्याच्यापेक्षा राईटचं आणखी थोडंसं कमी, आणखी थोडंसं कमी, आणि राईट हँडचं कंटिन्युअसली काय होणार आहे, 0 राहणार आहे टेम्परेचर. ओके, टेम्परेचरचे या ज्या लेवल आहेत ना, एका मॅक्सिमम लेवलला जाऊन तिथं थांबतात, त्याच्यापेक्षा जास्त वाढतच नाही. म्हणजे आता बघा, सपोज याला म्हणूया ए बी सी डी ई, हे काय आहेत, कंडक्टरचे अलॉंग द लेंथ डिफरंट सेक्शन्स आहेत किंवा डिफरंट पॉइंट्स आहेत. तर एचं टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम कंटिन्युअसली 100च राहायला लागलं. बीचं टेम्परेचर कंटिन्युअसली जे काय येतं असेल, फॉर एक्झाम्पल 80, ते कंटिन्युअसली 80च राहायला लागलं. सीचं टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम कंटिन्युअसली फॉर एक्झाम्पल 50च राहायला लागलं. डीचं टेम्परेचर कंटिन्युअसली काय राहायला लागलं, 30च राहायला लागलं. आणि ईचं टेम्परेचर कंटिन्युअसली काय राहायला लागलं, 0 डिग्री सेल्सिअस राहायला लागलं विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, त्याच्यासाठी लेफ्ट आणि राईटचं टेम्परेचर आपण 100 आणि 0 मेंटेन करणार आहे, ते अजिबात चेंज होऊ देणार नाही. म्हणजे लेफ्ट हँड कंटिन्युअसली बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवणार आणि राईट हँडला कंटिन्युअसली आईस लावून ठेवणार आहे. तर त्यावेळी काय होतं, लेफ्ट आणि राईट हँडचं टेम्परेचर जसं कॉन्स्टंट राहतं ना 100 आणि 0ला, तसं मधल्या सगळ्या पॉईंटचं टेम्परेचर देखील काय होणार आहे, एका सर्टन कॉन्स्टंट लेवलला राहणार आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल बी सेक्शनचं टेम्परेचर हे 80 हे 80च राहणार, 80 पेक्षा कमी पण होत नाही किंवा वाढत पण नाही, या लक्षात घ्या. आणि कंटिन्युअसली काय होणार आहे, हॉट रिजन कडून कोल्ड रिजनला हीट ट्रान्सफर होणार आहे. कारण लक्षात घ्या, हीट ट्रान्सफर होण्यासाठी बेसिक कंडिशन काय आहे, की टेम्परेचर डिफरन्स असणं आवश्यक आहे. टेम्परेचर डिफरन्स असेल तरच हीट ट्रान्सफर होतो, अदरवाईज हीट ट्रान्सफर होणार नाही. समजा सगळ्याच थर्मोमीटरचं टेम्परेचर जर काय झालं 100 झालं, म्हणजे ए ला पण 100, बी ला पण 100, सी ला पण 100, डी ला पण 100, ई ला पण 100, असं झालं तर काय होईल, हीट ट्रान्सफर होणारच नाही मग. ओके, त्याच्यामुळे काय होत नाही, असं कधी होत नाही की लेफ्ट हँडला 100 आणि राईट हँडला 0 ठेवलं तर सगळ्या मधल्या पॉईंटचं 100 होणार नाही, कधीच होणार नाही. ते एका मॅक्सिमम लेवलला जाऊन काय होणार आहे, थांबणार आहे. ओके, आणि या पद्धतीनं बघा, स्टेडी स्टेट म्हणजे काय, व्हेन टेम्परेचर ऑफ ईच सेक्शन ऑफ द कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, देन इट इज सेड टू बी स्टेडी स्टेट. याला मॅथमॅटिकली लिहायचं झालं तर असं लिहिणार आहे, डी थिटा बाय डी टी फॉर ए पर्टिक्युलर एक्स पोझिशन इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. कारण थिटा कॉन्स्टंट असणार ना, पर्टिक्युलर एक्स म्हणजे एक्स म्हणजे काय, ए सेक्शन किंवा बी सेक्शन किंवा सी सेक्शन किंवा डी सेक्शन अँड सो ऑन. प्रत्येक सेक्शनला थिटा विथ रिस्पेक्ट टू टाइम काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार. थिटा म्हणजे आता टेम्परेचरसाठी आपण काय करणार, इथं लक्षात घ्या, थिटा सिम्बॉल वापरणार आहे. टेम्परेचरसाठी थिटा सिम्बॉल वापरणार आहे. थिटा जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0 असतं. सो डी थिटा बाय डी टी ॲट अ पर्टिक्युलर पोझिशन इज इक्वल टू 0 असणार आहे. ओके, सो दिस हॅपन्स इन केस ऑफ स्टेडी स्टेट. परंतु देर इज सर्टन डी थिटा बाय डी एक्स मात्र असणार आहे. म्हणजे टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू सेक्शन चेंज होते का नाही, म्हणजे डी थिटा बाय डी एक्स म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, हे मात्र होत आहे. सो दिस इज नॉट इक्वल टू 0 मात्र लक्षात घ्या. डी थिटा बाय डी टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम, होतंय का चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम, स्टेडी स्टेटला म्हणतोय. स्टेडी स्टेटला चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम अजिबात होत नाही. सो डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू 0. परंतु स्टेडी स्टेटमध्ये ए टू बी, बी टू सी असं चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स बघितलं तर ते कमी 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 होत जाते ना. म्हणजे चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स मात्र असणार आहे. हे वर्डिंगच्या स्वरूपात लिहूया, जस्ट अ मिनिट. इन स्टेडी स्टेट ऍट ए सेक्शन, एका पर्टिक्युलर सेक्शनला आपण बघितलं, ऍट ए सेक्शन देर इज नो चेंज इन टेम्परेचर, there is no change in temperature, there is no change in temperature with respect to time. आणि त्यालाच काय म्हणणार आहे आपण, डी थिटा बाय डी टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम ऍट अ पर्टिक्युलर एक्स सेक्शन. ओके, हे 0 असतंय. आणि त्याच्यानंतर
इन स्टेडी स्टेट मध्ये काय होतं, टेम्परेचर डिक्रीजेस फ्रॉम हॉट region to cold region with respect to distance, with respect to distance. म्हणजे टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स मात्र चेंज होणार आहे. सो देअरफॉर आपण म्हणू शकतो की डी थिटा बाय डीएक्स म्हणजे चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स मात्र काहीतरी असणार आहे, म्हणजे इट इज नॉट इक्वल टू 0. ओके, कारण सुरुवातीला इथं असणार आहे 100, पुढच्या पॉइंटला गेलो तर 80, त्याच्या पुढच्या पॉइंटला गेलो तर 50, त्याच्या नेक्स्ट पॉइंटला गेलो तर 30, लास्ट पॉइंटला गेलो तर 100. म्हणजे या पद्धतीने टेम्परेचर जे आहे ते कंटिन्युअसली असं कमी होताना दिसतंय तुम्हाला. ओके, अँड देअरफॉर हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस, कारण हीट ट्रान्सफर होण्यासाठी टेम्परेचर डिफरन्स राहणं आवश्यक आहे. आता आपण हे बघितलं की ज्यावेळी कंडक्शन होतंय स्टेडी स्टेटमध्ये काय होतंय, फ्रॉम हॉट रिजन टू कोल्ड रिजन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू काय टाइम विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स काय होतंय, कमी होत जातं, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, टेम्परेचर ग्रेडियंट असं म्हणतो. ओके, टेम्परेचर ग्रेडियंट. त्याच्यामुळे आता जी कन्सेप्ट येणार आहे दॅट इज ऑफ टेम्परेचर ग्रेडियंट. म्हणजे काय, टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट याला डी थिटा बाय डीएक्स ना आपण डिनोट करू शकतो. डी थिटा म्हणजे चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. आता डेफिनेशन बघा, इन स्टेडी स्टेट चेंज इन टेम्परेचर म्हणजे याला काय म्हणणार आपण, डी थिटा असं म्हणणार आहे, विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स त्याला काय म्हणणार आपण, डीएक्स म्हणणार, इज कॉल्ड ॲज टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, सो देअरफॉर फॉर्म्युला इथं बघा पुन्हा एकदा, टेम्परेचर ग्रेडियंट इज इक्वल टू येणार आहे डी थिटा बाय डीएक्स. टेम्परेचर ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय आहे, डी थिटा बाय डीएक्स येणार आहे, आणि त्याच्यामुळे याचं एसआय युनिट काय येणार बघा, एसआय युनिट चेंज इन टेम्परेचर केल्विन मध्ये असणार आहे, आणि डिस्टन्स जे आहे ते मीटर असणार आहे, केल्विन पर मीटर. सो दॅट इज द टेम्परेचर ग्रेडियंट, हे त्याचं एसआय युनिट. ओके, आणि याचं डायमेन्शन काय येणार बघा, डायमेन्शन इज m0 l-1 t0 अँड थीटा किंवा केल्विन रेस टू 1. सो हे याचं डायमेन्शन येणार आहे. टेम्परेचर ग्रेडियंटचा एक सिंपल क्वेश्चन बघूया. क्वेश्चन इज लाईक दिस, a conductor has left end at 100 degrees Celsius and right end at 30 degrees Celsius. बघा, एका कंडक्टरचं लेफ्ट एंड जे आहे ते 100 डिग्री सेल्सिअसला आहे आणि राईट एंड जे आहे ते 30 डिग्री सेल्सिअसला आहे. इफ लेंथ ऑफ कंडक्टर is 80 centimeter, calculate temperature gradient. ओके, तर लक्षात येते का बघा, अशा प्रकारे हीट कंडक्टर आहे, लेफ्ट एंड जे आहे ते 100 डिग्री सेल्सिअसला प्लेस केलेलं आहे आणि राईट जे आहे ते 30 डिग्री सेल्सिअसला प्लेस केलेलं आहे,
आणि या कंडक्टरची लेंथ किती आहे, दॅट इज 80 सेंटीमीटर आहे. ओके, तर टेम्परेचर ग्रेडियंट काढायचं आहे. तर बघा, टेम्परेचर ग्रेडियंट इज इक्वल टू काय असतं, डी थिटा बाय डी एक्स असतं. सो डी थिटा म्हणजे काय असणार आहे, 100 - 30 म्हणजे टेम्परेचर डिफरन्स, दोन एंड मधला टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय त्या दोन एंड मधलं डिस्टन्स. डीएक्स म्हणजे काय, त्या दोन एंड मधलं डिस्टन्स किती मीटर मध्ये ठेवूया, 80 सेंटीमीटर म्हणजे 0.8 मीटर. सो 70 डिवायडेड बाय काय होणार आहे, 0.8 येणार आहे, किंवा 700 डिवायडेड बाय 8. ओके, हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. पूर्ण डिवाइड करतो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. ओके, परत 2 ने डिवाइड करतो. सो टेम्परेचर ग्रेडियंट येणार आहे 87.5. ओके, 87.5 केल्विन किंवा डिग्री सेल्सिअस पर मीटर. केल्विन पर मीटर लिहिलं तर चालतं, किंवा डिग्री सेल्सिअस पर मीटर लिहिलं तर चालतं. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर ग्रेडियंट. म्हणजे ज्यावेळी एखाद्या कंडक्टर मधून हीट ट्रान्सफर होतो त्यावेळी टेम्परेचर ग्रेडियंट हा डेफिनेटली असतो आणि असतोच. ओके, आता हा टेम्परेचर ग्रेडियंटची कन्सेप्ट जी आहे ती हीट ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ कंडक्शन मध्ये अनेक वेळा आपल्याला लागणार आहे, त्याच्यामुळे ही कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. ओके स्टुडंट्स.